नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीराज माऊली यूट्यूब चॅनल आपलं सर स्वागत. मी कृषी अधिकारी राजेंद्र काळे. मित्रो, या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला याच्या आधी काही शेतकऱ्याची यशोगाथा असतील, काही कृषी विभागाची योजना असतील त्या मी शेअर केल्या होत्या. आज आपण इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो या गावामध्ये आहोत. ह्या गावामध्ये आपण साधारण स्त्री पद्धतीच्या बेसिसवर काही आपण 10 हेक्टरवर काही प्रात्यक्षिक घेतले होते. तर त्याच्या माध्यमातून आपण आता वेगवेगळे टेक्निक याच्यामध्ये वापरले असेल. तर आज आपण या गावामधील जे प्रात्यक्षिक प्लॉट आहे त्याच्यात आपण शेजारी कंट्रोल प्लॉट बी घेतलेला आहे, प्रात्यक्षिक प्लॉट बी त्याच्यामध्ये घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की आता आपण सुद्धा आज त्यांना आपण पक्षी थांब्याविषयी आपण आज टेक्निकली चर्चा याच्यामध्ये केलेली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे जे गिरीपुष्पाचा जे पाला आहे, जर आपल्या जर वावरामध्ये जर खेकड्याची बिळ असले तर त्याच्यामध्ये हा पाला ठेसून जर घातला आणि आपण जर शेणाने किंवा मातीने लिपला तर 100% त्याच्यामध्ये खेकड्याचा कंट्रोल होतं. हे सुद्धा आपण त्यांच्याशी बोललेलं आहे. तर साधारण ह्या शेताचे मालक आहे त्याच्याविषयी थोडं आपण त्याच्याशी चर्चा करूया. तुम्ही साधारणतः या लागवडीसाठी कशी लागवड केली, काय केली, हे सगळं चर्चा करूया. हां, आपलं नाव सांगा. देवीदास राक्षे, नांदगाव सदो. इथे आम्ही या प्लॉटला आहे ना, एका बाजूला आमची जी जुनी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने लागवड केली आणि दुसरी त्याच प्लॉटमध्ये अर्धा भाग स्त्री पद्धत म्हणजे जपानी पद्धतीने लागवड केली. तर दोन्हीमध्ये पण आम्हाला फरक आढळून आला का जी स्त्री पद्धतीने लागवड केली तिकडे भात चांगले झालेली आणि बाकीच्या याच्यामध्ये ज्या जुन्या पारंपरिक पद्धतीमध्ये चुडामध्ये फुटव्याला पण कमी आहे आणि जाण्या येण्यास त्रास होतो, चालण्यास फवारणीला यायला त्याला पण त्रास आहे, गवताला पण काढायला खूप त्रास आहे आणि चांगली पद्धत म्हटलं तर स्त्री पद्धतच. मला सांगा, आता आपण जे केलंय आता साधारण तुम्ही इकडे बियाणं लावलं असेल किंवा तिकडं रोप लावलं असेल, साधारण रोपामध्ये तुम्हाला किती दफा होता आपण लागवडीमध्ये रोपाला पण खूप म्हणजे जपानी पद्धतीने लावल्यानंतर आहे ना खूप कमी प्रमाण लागतं त्याला. जसं जुन्या पद्धतीमध्ये जास्त लागायचं तसं नाही. तर साधारणतः ती तुम्ही जी स्त्री पद्धत लावली म्हणजे 25x25 लावली आणि साधी पद्धत लावली, याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? म्हणजे साधारणतः तुम्हाला तुम्ही बोलले तर याच्यामध्ये फवारणीचा विषय असेल, खताचा विषय असेल किंवा गवत काढाचा विषय असेल, तर याविषयी तुमचा काय अनुभव आहे? नाही, जपानी पद्धत ही अतिशय चांगली पद्धत वाटते. फक्त सर्व महिलांना ते जमलंही पाहिजे. मला वाटतं आता हळूहळू शिकतायत लोक, कारण याच्या अगोदर कधी केलेलं नव्हतं पण आता ते हळूहळू चाललंय पुढे, म्हणजे हळूहळू सर्वच शेतकरी करतील असं मला वाटतं. ठीक आहे मित्र, तुम्ही पाहिलं असेल की साधारण आपण कंट्रोल प्लॉट आणि श्री पद्धतीचा प्लॉट हे 2 प्लॉट इथं पाहिले असेल. शेतकऱ्यांचं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये तुमचं याच्यामध्ये तुम्ही आता लागवडीला लागणारे रोप आहे तिची संख्या जपानीपेक्षा इकडे थोडी जास्त लागली, जपानीला कमी लागली श्री पद्धतीमध्ये. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हवा खेळती राहते. इंटरकल्चर ऑपरेशन जे आपण गवत काढतो त्यासाठी आपण जाऊ शकतो. आता किंबहुना जर फवारा मारायचा असले तर आपल्या साध्या पद्धतीने आत घुसता येते, पण जपानी पद्धत श्री पद्धत आली याच्यामध्ये आपण आतमध्ये घुसून फवारा मारू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे नवीन तंत्रज्ञान आपण याच्यामध्ये पक्षी थांबे याच्यामध्ये सांगितलेले, स्टिकी स्ट्राप याच्यामध्ये सांगितलेले, गिरीपुष्पाचा पाला, या सगळ्या गोष्टी टेक्निक आपण याच्यामध्ये दिलेले आहे. तर या पद्धतीने आज नांदगाव सदोमध्ये तसं केलं आपण 25 लोकांना एक प्रतिनिधित्व दिलं होतं प्रात्यक्षिकमध्ये. परंतु सुरुवातीला आम्ही हे शेतकरी सांगितलं पण लागवडीला थोडा प्रॉब्लेम यायचा, पण आम्ही इथं जो बचत गट आहे बचत गटाच्या माध्यमातून ते लागवडी केल्या आहे. तर मग बचत गटाला आधी थोडं ट्रेनिंग देऊन त्या पद्धतीने लागवडी करून आज जर पाहिलं तर पुऱ्या गावामध्ये ओळीत लागवडीचं कमसे कम 125 ते 150 प्लॉट या नांदगाव सदोमध्ये प्लॉटमध्ये झालेले आहेत. म्हणजे हळूहळू असं जर टेक्निक वापरलं तर 100% आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणून आज मी सर्वांना विनंती करेल, भाताचा एरिया तुमचा इगतपुरी असेल, त्र्यंबक असेल, पेठ असेल, सुरगाणा असेल, जे शेतकरी भातकरी असतील त्यांनी थोडी तांत्रिक शेती करणं गरजेचं आहे, थोडं टेक्निक वापरणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे ह्या नांदगाव सदोमध्ये लोकांनी प्रयोग केले तसं बाकी सुद्धा करायला हरकत नाही. नमस्कार शेतकरी मित्र, तुम्ही पाहिले असेल हा जो प्लॉट आहे हा आपल्या प्रात्यक्षिकचा प्लॉट आहे. म्हणजे याच्यात आपण श्री पद्धतीने 25x25 लागवड असेल, तुमचं त्याच्यामध्ये बाकीचं युरोबेकेटचा वापर असेल किंवा मग तुमचं गिरीपुष्पाचा पाला असेल, हे सगळे याच्यामध्ये वापरले. तर आपण आणि हा आपला कंट्रोल प्लॉट आहे शेजारी. तर आपण साधारणतः आता आज ह्या भाताला जे आजच्या कंडिशनला आपला जे आपण प्रात्यक्षिक वापरलं त्याला किती चूड झालेत आणि साधी पद्धतीला किती चूड आहेत आपण तुमच्या देखतात मोजूया. आता साधारणतः आपण जर म्हणलं तर इकडं पहा, आपण मोजताना 1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 म्हणजे साधारणतः आपण पाहिलं तर प्रात्यक्षिकच्या प्लॉटला 37 फुडे याच्यामध्ये आले आहेत. तेच आपण कम्पेरेटिव्ह इकडे थोडं पाहूया. तर इकडे घ्या. आता हा आपला साधा लागवड याच्यामध्ये केले. तर साधा लागवड आपण पाहिलं तर मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तुम्ही पाहिले असेल तर आपल्या इकडे 37 ते 38 फुटवे याच्यामध्ये 10 ते 11 12 फुटवे. म्हणजे तुम्हाला मित्र पाहिलं तर साधारणतः जेवढे फुटवे जास्त तेवढ्या ओंब्या जास्त येणार, तेवढं ऑटोमॅटिक उत्पन्न जास्त येणार. इकडे जेवढे फुटवे कमी तेवढे याच्यामध्ये उत्पन्न कमी येणार. म्हणून सर्वांना विनंती मित्र, तुम्ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांच्या हातानं जे तंत्रज्ञान ते वापरून 100% तुम्ही सुद्धा आधी शेती करू शकता. साधारण ह्या प्लॉटला वेळोवेळी आमचे साहेब कृषी अधिकारी देशमुख साहेब यांची व्हिजिट असते. त्याप्रमाणे कृषी पर्यवेक्षक असतील, मंडल कृषी अधिकारी असतील, मंडल कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील, यांचं वेळोवेळी याला मार्गदर्शन असतं. आणि आपण पहिल्यापासून म्हणजे बियाणं वाटण्यापासून म्हणजे सिलेक्शन ऑफ फार्मर पासून तर आजपर्यंत सगळ्या टेक्निक आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर मित्र सर्वांना विनंती आहे, जसा नांदगाव सौदामध्ये प्रयोग झाला तसं पूर्ण जिथं भातोतीने करायला पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार. तुमचे गटाचेच शेतकरी आहे ना, जे गटाचं पाहून काही लोकांनी शेतकरी ते सुद्धा शेतकरी जमले आहे. आणि आपण जे एक आमच्या प्रात्यक्षिकमध्ये एक जो विषय असतो म्हणजे शेतकऱ्याच्या प्रगतशील शेतकऱ्याच्या शेताला भेट, त्या माध्यमातून आज आम्ही या गावामध्ये बाकीच्या शेतकऱ्याला ही शेत दाखवून दिले. दोघांचं कंपॅरिझन की आपण मार्गदर्शन खाली जर शेती केली टेक्निक वापरून तर कशी शेती होते आणि आपल्या साध्या पद्धतीने कधी शेती होते. पक्षी थांब्यांचं पण घेऊन टाकायचं. हा, थांबे सुद्धा त्याच्यामध्ये वापरलेले आहेत. याच्यामध्ये त्याच्यामध्ये पक्षी थांबे वापरले तर साधारणतः आपल्याला पक्षाला बसायला जागा असला तर पक्षी बसेल, पण पक्षाला बसायला जागा नसली तर पक्षी बसू शकत नाही. त्याच्यामध्ये जेवढे त्याला किडी दिसतील किंवा आळी दिसतील ते खाऊ शकतो आणि डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्यापासून सुद्धा आपण आळीचं कंट्रोल आपण याच्यामध्ये करू शकतो. नमस्कार. हे पाहून याच्या दृष्टीला मोरतो काय घ्या बरं. आता हे नाही